सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बनावट देशी दारू कारखान्यावर एलसीबीची धडक, छापा। 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी जेरबंद। नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल 10,17,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत मुख्य आरोपी लक्ष्मण पाडवी याला अटक करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने म्हसावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबारी पाड्यात गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। घरामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करून तिची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। छाप्यामध्ये पोलिसांनी 39 बॉक्स बनावट देशी दारू, सुमारे 150 लिटर स्पिरिट, बूच पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक मशीन, दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य, एक बोलेरो वाहन असा एकूण 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आरोपी लक्ष्मण पाडवी याच्या विरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस कसून तपास करत आहेत। जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून अशा कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे।